महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात दुर्दैवी घटना घडली काल. काल पण मी बोललो, पण माझं समाधान नाही झालं. काल उठल्या उठल्या झोपेतच मला ती बातमी कळाली. मी झोपेतच तो व्हिडिओ बनवला दादांसाठी, भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पण आज मला पुन्हा बोलावं वाटतं की जे संपूर्ण महाराष्ट्र जो अजितदादांवर प्रेम करत आहे तो आज पूर्णपणे दुःखात आहे. सर्वांनी आपापली कामं बाजूला ठेवलेली आहेत. पुण्यामध्ये पाहिलं, पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं, सर्वत्र शोकसागरात शहर बुडालेलं आहे. खरंच दादांचं कार्य खूप मोठं होतं. बोलावं तितकं खूप कमी आहे. आपल्याला शब्द अपुरे पडतील इतकं दादांबद्दल बोलता येईल. एक नेतृत्व कला काय असते, लोकांना बांधून ठेवण्याची जी कला असते, जनतेला बांधून ठेवण्याची जी कला असते, ती फक्त आणि फक्त दादांकडून शिकायला हवी. अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला पण आपल्याजवळ कसा करता येईल ह्याचं स्किल दादांकडे होतं. आणि अपराजित नेता, आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीमध्ये दादांना वैयक्तिक लेवलला बारामती मतदारसंघातून कोणीही हरवू शकलं नाही, असा अपराजित नेता आज आपल्यातून निघून गेला. म्हणजे माणसाचं आजचं भवितव्य कसं असू शकतं. एक उमेदीचा काळ होता हा. म्हणजे खऱ्या अर्थानं दादांकडं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आलं होतं. क्षमता वाढत होती, कामाचा वेग वाढत होता आणि एक स्थिर सरकार होतं आपल्या महाराष्ट्रात. पण आज जे स्थिर सरकार आहे ते पूर्ण अस्थिर झालेलं आहे. जे आपले देवेंद्र दादा फडणवीस आहेत, एकनाथभाई शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत, ह्यांचं जे त्रिकूट होतं ते आज पूर्ण तुटलेलं आहे. म्हणजे कालच्या दुर्दैवी घटनेनं राजकारणात भेद होत असतात, चढाओढ होत असते, फुटाफुटी फोडाफोडी हे चालत असतं. हा खेळ आहे. पण ह्यात माणसं तुटता कामा नयेत. राजकारण हे फक्त निवडणुकींपुरतं असावं. माणुसकी कायम ही जपली पाहिजे. माणसानं माणसाला जपलं पाहिजे. मग तो विरोधी पक्ष नेता असो, विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असो, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा कायम आपण सन्मान केला पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. आपण आपल्या पक्षाचं जर काम कोण राजनीतीमध्ये करत असेल तर करत असतो. प्रत्येक प्रभागाला, नगराला, शहराला विकास हवा असतो. मग ते सरकार कोणाचा असो, जनतेला विकास हवा आहे. तुम्ही किती नगरसेवक फोडले, किती आमदार फोडले, कोण मुख्यमंत्री आहे, कोण उपमुख्यमंत्री आहे, याचं जनतेच्या कॅल्क्युलेशनमध्ये हे बसत नाही. सद्यस्थितीमध्ये लोकांना फक्त आणि फक्त विकास करणारे नेते हवे आहेत आणि ते होते आपल्याकडे. अजितदादाचं नेतृत्व गुण होतं त्यांच्याकडे आणि खरंच एक स्किलफुल मॅन पॉवर असलेला नेता म्हणजे आपल्यातून निघून गेलेला आहे. खरंच एक दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रातला हा काळा दिवस मानावा लागेल. हा कालचा जी घटना घडलेली आहे, म्हणजे दादांबद्दल खूप काही बोलता येईल, खूप काही बोलता. शब्द अपुरे आहेत. व्हिडिओ वाढेल इतके अपुरे शब्द आहेत. म्हणजे मी लहानपणापासून दादांना बघत आलो. अगदी आमच्या सातारा जिल्ह्यात असो, खटाव मान तालुक्यात असो, दादांची रॅली असायची, दादांची प्रचार सभा असायची. जे खटाव मान तालुक्यात राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण केला होता शरद पवार साहेबांनी आणि दादांनी, तोच मी ज्यावेळेला पुण्यामध्ये गेलो त्याला पुण्यामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेसनं जो दबदबा होता. पिंपरी चिंचवड काय स्किलफुल डेव्हलप केलेली आहे. ते आता घोटाळे वगैरे सगळे आरोप प्रत्यारोप वगैरे सगळे लोक करत असतात. हे राजकारणात केल्याशिवाय पुढं कसं येणार ना. करावंच लागतात त्या गोष्टी. प्रत्येक पक्षातल्या नेत्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. ते होतच असतं. पण डेव्हलपमेंट तुम्ही या पिंपरी चिंचवडमध्ये बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कशी डेव्हलपमेंट केली. मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे.
तरीसुद्धा मी कौतुक करतो दादांच्या कामाचं आणि मानतो आम्ही त्यांना की बाबा खरंच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात पण हे केलेलं आहे म्हणजे डेव्हलपमेंट असो कोणते कामाचे आणि जो जनता दरबार असो जो पक्षाचं कोणतेही काम असो काय असो दादांनी खूप प्रचंड कामं केली. म्हणजे असं घटना एक विचित्र झाली. शरद पवार साहेबांवर खूप उलट पाहायची वेळ आली. म्हणजे आपल्या ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं त्याचा मृत्यू समोर होताना पाहायला मिळालं. हे सगळ्यात दुर्दैवी घटना आणि मुख्य म्हणजे नेतृत्व होतं. ज्या पद्धतीनं मोठ्या पवार साहेबांनी दादांना तयार केलं होतं त्यांच्या तालमीमध्ये, असा हात प्रत्येकाच्या डोक्यावर असावा. ज्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये तयार व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर त्याला त्याच्या डोक्यावर खूप मोठा हात असणं गरजेचं आहे. एवढंच मी बोलतो आणि आपली रजा घेतो. आणि मी विशाल दत्तात्रय डोंगरे माझ्याकडून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माझ्या कलाकार संघटनेतर्फे, माझ्या कलाकार परिवारातर्फे आणि माझ्या शिवसेना परिवारातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद.